क्रिकेट वर्ल्ड मध्ये सगळ्यांना शॉक देणारी एक मोठी ब्रेकिंग अपडेट समोर आली आहे. जर बांगलादेश इंडियाला ट्रॅव्हल करत नसेल तर T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये स्कॉटलँड त्यांची जागा घेऊ शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. एक फुल मेंबर टीम बाहेर पडू शकते आणि एक असोसिएट नेशनला वर्ल्ड कप मध्ये चान्स मिळू शकतो. पण हे सगळं का, कसं आणि कशावर डिपेंड करतं, चला सगळं डिटेल मध्ये जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 हे इंडिया आणि श्रीलंका या दोन देशांनी को होस्ट करायचं आहे. टुर्नामेंटचं प्लॅनिंग, व्हेन्यूज, ग्रुप्स आणि लॉजिस्टिक्स सगळं ऑलमोस्ट लॉक झालं आहे. पण या सगळ्या प्रिपरेशन मध्ये एक अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डने इंडियामध्ये मॅचेस खेळण्यासाठी कन्सर्न एक्सप्रेस केला आहे आणि हाच कन्सर्न एक मोठी कॉन्ट्रोवर्सी होत चालली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड म्हणजे BCB यांनी ICC सोबत ऑफिशियली कम्युनिकेट केलं की त्यांना इंडियामध्ये मॅचेस खेळण्यासाठी सिक्युरिटी आणि सेफ्टी रिलेटेड डिस्कम्फर्ट आहे. रिपोर्ट्सनुसार BCBने ICCला सजेस्ट केला आहे की बांगलादेशचे सगळे मॅचेस श्रीलंकामध्ये शिफ्ट केले जावेत. त्यांना असं वाटतं की प्लेयर्स आणि सपोर्ट स्टाफसाठी श्रीलंका कंपॅरेटिव्हली जास्त कम्फर्टेबल लोकेशन आहे. पण ICCचा रिस्पॉन्स खूप क्लिअर होता. ICCने पण हा प्रपोजल स्ट्रेट अवे रिजेक्ट केला. ICCने सांगितलं की इंडियन अथॉरिटीज आणि इंडिपेंडेंट सिक्युरिटी एजन्सीकडून मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार इंडियामध्ये कुठलाच क्रेडिबल थ्रेट नाही आहे. ICCचं म्हणणं आहे की इंडियाने आधीच मल्टिपल ग्लोबल इव्हेंट सक्सेसफुली होस्ट केले आहेत. वर्ल्ड कप, IPL, बायलेटरल्स आणि कुठलाच मेजर सिक्युरिटी इश्यू आला नाही. ICC साठी हा मॅटर फक्त एक टीम पुरता सीमित नाही, तर फ्युचरसाठी एक एक्झाम्पल सेट करण्याचा प्रश्न आहे. जर एक टीमला व्हेन्यू चेंज करायचं अलाव केलं तर पुढे इतर टीम्स पण पॉलिटिकल किंवा सिक्युरिटी रिस्क रिझनवर सेम डिमांड करू शकतात आणि मग वर्ल्ड कपचा स्ट्रक्चर कम्प्लिटली अनस्टेबल होईल. पण डिस्पाइट ICCचं रिफ्युजल, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या स्टँड्सवर थांबून आहे. रिपोर्ट सजेस्ट करतात की BCBने इंटरनली असं कम्युनिकेट केलं आहे की जर मॅचेस इंडियामध्ये असतील तर टीम ट्रॅव्हल करायला रेडी नाही आहे. हा स्टेटमेंट क्रिकेट वर्ल्डसाठी खूप सिरियस आहे, कारण वर्ल्ड कप सारख्या इव्हेंट मधून एक फुल मेंबर टीम विड्रॉ होणे म्हणजे खूप रेअर आहे. ICC रेग्युलेशन्स नुसार जर कोणी क्वालिफाईड टीम टुर्नामेंट मधून विड्रॉ करते तर ICCला रिप्लेसमेंट अनाउन्स करायचा अधिकार आहे आणि इथूनच स्कॉटलँडची एंट्री होते. स्कॉटलँड जे असोसिएट नेशन आहे, रिसेंट इयर्स मध्ये T20 फॉर्मॅट मध्ये कन्सिस्टंट परफॉर्मन्स करत आली आहे. क्वालिफिकेशन प्रोसेस मध्ये स्कॉटलँड जस्ट मिस झाली होती आणि आता हायेस्ट रँक एलिजिबल असोसिएट टीम म्हणून स्कॉटलँड स्टँड बायवर आहे. जर बांगलादेश ऑफिशियली विड्रॉल झाली तर स्कॉटलँडला ग्रुप C मध्ये जागा मिळू शकते. या ग्रुपमध्ये ऑलरेडी इंग्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ आणि इटली सारखे टीम्स आहेत. ऑब्व्हियसली बांगलादेश आणि स्कॉटलँड या दोन्ही टीम्स मध्ये एक्सपिरियन्सचा फरक आहे, पण स्कॉटलँडने आधीच मोठ्या टीम्सला अपसेट केला आहे आणि त्यांचा फिअरलेस ब्रँड ऑफ क्रिकेट T20 मध्ये इफेक्टिव्ह ठरतो. या सगळ्या सिच्युएशनचा इम्पॅक्ट फक्त टीम्सवर नाही तर फॅन्स, ब्रॉडकास्टर्स आणि टुर्नामेंट क्रेडिबिलिटीवर पण पडतो. बांगलादेशचा फॅन बेस साऊथ एशियामध्ये खूप मोठा आहे. त्यांचं नॉन पार्टिसिपेशन म्हणजे व्ह्यूअरशिप, रायव्हलरीज आणि नरेटिव्हजवर डिरेक्ट इफेक्ट पडतो. त्याचबरोबरच स्कॉटलँडला चान्स मिळणे म्हणजे असोसिएट नेशनसाठी एक स्ट्रॉंग मेसेज की परफॉर्मन्स आणि रँकिंग्समुळे वर्ल्ड कपचे दरवाजे उघडले आहेत. प्लेयर्सच्या अँगलने पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. बांगलादेशचे प्लेयर्स जे ऑलरेडी इंटरनॅशनल लेवलवर इस्टॅब्लिश आहेत त्यांच्यासाठी वर्ल्ड कप मिस होणे हे करिअर वाईज मोठा सेटबॅक ठरू शकतो. स्पॉन्सरशिप, एक्सपोजर आणि हाय प्रेशर एक्सपिरियन्स सगळं मिस होणार. दुसऱ्या बाजूला स्कॉटलँडच्या प्लेयर्ससाठी ही एक लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी असू शकते, जिथे ते सगळ्या टॉप टीम्स विरुद्ध स्टेज शेअर करू शकतात. आता ICCने एक डेडलाईन सेट केली आहे, ज्यात बांगलादेशला फायनल कन्फर्मेशन द्यावे लागेल. आता सगळे बॉल्स बांगलादेशच्या कोर्टमध्ये आहेत. ते कॉम्प्रोमाइज करतील का, ट्रॅव्हल करतील का, की वर्ल्ड कप मधून बाहेर पडतील? आणि जर बाहेर पडले तर स्कॉटलँड या चान्सला कसं युटिलाइज करेल? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.